आपण ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम डिस्कस करत आहोत. त्याच्यामध्ये आपण ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीमचे काही पार्ट पाहिलेले आहेत. कोणते कोणते पार्ट आपण काल पाहिले पहा. नोज, नोज मध्ये आपण तीन पार्ट्स मध्ये नोजचे तीन पार्ट्स आहेत. नोजचे तीन पार्ट्स आहेत. तो तीन पार्ट्स मध्ये काय होतो, डिवाइड झालेला आहे. कोणते कोणते तीन पार्ट्स? वेस्टिब्यूल, त्याच्यानंतर रेस्पिरेटरी चेंबर किंवा कंडिशनर, आणि लास्ट आहे ऑल फॅक्टरी रिसेप्टर. त्याच्यानंतर आपण पुढे काय पाहिलं? फॅरिंग्स. फॅरिंग सुद्धा आपण काय सांगितलेलं आहे की फॅरिंग जो आहे 3 पार्ट्स मध्ये डिवाइड झालेला आहे. जो नोजच्या जवळ आहे त्याला आपण काय म्हणतो? नॅसोफॅरिंग्स. देन uppermost part आहे नॅसोफॅरिंग्स. देन सेकंड पार्ट इज नॅसोफॅरिंग्स लीड्स टू ओरोफॅरिंग्स. हा ओरोफॅरिंग जो आहे कॉमन पॅसेज आहे. कोणासाठी? कॉमन पॅसेज फॉर डायजेशन अँड रेस्पिरेशन. म्हणजे डायजेशन म्हणजे काय? फूड, आणि रेस्पिरेशन मीन्स काय? एअर साठी हा ओरोफॅरिंग्स कसा आहे? कॉमन पॅसेज आहे. त्याच्यानंतर आपला ओरोफॅरिंग्स कंटिन्यू खाली जातो लॅरिंग्सकडे. लॅरिंग्सकडे असलेल्या जो फॅरिंग्सचा पार्ट आहे त्याला काय म्हणायचं आहे? त्याला म्हणायचं आहे लॅरिंजोफॅरिंग्स. पुढचा पार्ट कुठला पाहिला आपण? लॅरिंग्स पाहिला. लॅरिंग्स इज कॉल्ड ॲज व्हॉइस बॉक्स. आणि हा जो लॅरिंग्स आहे त्याच्यामध्ये काय कंटेन आहे? ओकल कॉर्ड्स. कशासाठी? प्रोड्युसिंग साऊंड. या ओकल कॉर्ड्स पासून काय प्रोड्यूस होतं? आपला साऊंड प्रोड्यूस होतो. आणि लॅरिंग्स एक्सटेंड झालेला आहे कुठून? लॅरिंजोफॅरिंग्स कडून कुठपर्यंत? हाईड बोन टू ट्रॅकिया. ट्रॅकियाची तिथे आपली कुठली बोन आहे? हाईड बोन आहे. ही हाईड बोन द्वारे काय सांगितलं आपण की आपली टंग त्याच्याशी काय असते? अटॅच असते. लॅरिंग्स हॉलो ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे. आणि हॉलो जो आहे लॅरिंग्स जो आहे कशापासून मेडअप झालेला आहे? कार्टिलेज आणि मसल्स पासून. इंटरनली जर आपण लॅरिंग्सला पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला एक पेर दिसते. कशाची? फोल्ड्स ऑफ इलास्टिक कॉर्ड्स, ज्याला आपण काय म्हणतो? ट्रू ओकल कॉर्ड्स असं म्हणतो. देन व्हॉइस जो आहे कुठे प्रोड्यूस होतो? कसा प्रोड्यूस होतो? पॅसेज ऑफ एअर बिटवीन ओकल कॉर्ड्स अँड मॉड्युलेशन. जे काही मॉड्युलेशन्स आहेत. आता पहा, जीभ हलवली तरच आपल्याला व्यवस्थित शब्द बाहेर पडतात. म्हणजे कुठले कुठले मॉड्युलेशन्स त्याला मदत करतात व्हॉइस साठी? टंग, टीथ आणि लिप्स. जर आपण असं ठरवलं की आपण जीभ न हलवता आपल्याला बोलायचं आहे, किंवा दात बंद करून, लिप्स बंद करून आणि नाकाला दाबून जर आपण आवाज काढण्याचा प्रयत्न केला तर आपला आवाज जो आहे, साऊंड जो आहे, व्यवस्थित बाहेर पडणार नाही. त्याच्यामुळे जे काही मॉड्युलेशन्स आहेत, जे कशाच्या साहाय्याने क्रिएट झालेले आहेत, टंग, टीथ, लिप्स आणि नेसल कॅव्हिटी, हे सुद्धा आपल्याला काय करतात? मदत करतात बोलण्यासाठी. देन लॅरिंग्स जो आहे फॅरिंग्स मध्ये, फॅरिंग्सचा जो एंड पार्ट आहे ज्याला आपण काय म्हटलेलं आहे? लॅरिंगोफॅरिंग्स. तर लॅरिंगोफॅरिंग्स मध्ये आपला लॅरिंग्स काय होतो? ओपन होतो. ती ओपनिंग जी आहे स्लिट लाईक ओपनिंग आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? ग्लॉटिस असं म्हणतो. अँड ओपनिंग ऑफ ट्रॅकिया और विंड पाईप. पहा, जी ओपनिंग आहे जी ओपनिंग आहे लॅरिंग्स फॅरिंग्स मध्ये देखील ओपन होतो, आणि लॅरिंग्स हा ट्रॅकियामध्ये सुद्धा ओपन होतो. लॅरिंग्स जो ओपन होतो आपल्या फॅरिंग्सच्या तिथे, त्या ओपनिंगला म्हणायचं आहे ग्लॉटिस. आणि जो ट्रॅकियामध्ये ओपन होणारी एक लीफ लाईक फ्लॅप आहे, आणि तो गार्डेड झालेला आहे आपल्या लीफ लाईक फ्लॅपने, त्यालाच आपण काय म्हणतो? एपिग्लॉटिस
आता एपिग्लॉटिस काय करतो पहा, टू प्रिव्हेंट्स एंट्री ऑफ फूड इनटू ट्रॅकिया, म्हणजे ट्रॅकियामध्ये ते फूड मटेरियल एंटर होऊ देत नाही. पडजीव, आता आ करून बघितलं का तुम्ही, काल पाहिलं असेल की वर लटकणारी जी पडजीभ दिसते किंवा छोटी जीभ दिसते आपल्याला आतमध्ये, तो आहे आपला एपिग्लॉटिस. त्याच्यामुळे ठसका जर कधी लागला आपल्याला तर कशामुळे लागतो, कारण जे काही फूड मटेरियल्स किंवा वॉटर जे काही आहे तो ट्रॅकियामध्ये एंटर झाला की ताबडतोब आपल्याला ठसका लागतो. आणि ज्यावेळेस आपण काही ईट करतो किंवा ड्रिंक करतो त्यावेळेस हा जो आपला एपिग्लॉटिस आहे तो ट्रॅकियाला टोटली काय करतो, बंद करून टाकतो. कशामुळे बंद करून टाकतो, क्लोज करून टाकतो ती ओपनिंग. कारण जे काही फूड मटेरियल आहे ते आपल्या विंड पाईप मध्ये किंवा ट्रॅकियामध्ये एंटर होऊ नये. कारण एंटर झाल्यामुळे काय होईल, ठसका लागतो, आणि ठसका लागल्यावर आपल्याला माहिती पाठीवर जोरजोरात मारतात किंवा आपण स्वतः खोकलून खोकलून ते फूड मटेरियल बाहेर काढतो. देन ट्रॅकिया पाहिला आपण, ट्रॅकिया सांगितलेला आहे 10 to 12 सेंटीमीटर इन लेंथ आहे. कुठून रन करतो तो, नेक इन फ्रंट ऑफ इसॉफेगस, आणि कुठपर्यंत आहे तो पुढे एक्सटेंड झालेला, मिडल ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी. आपली थोरॅसिक कॅव्हिटी जी आहे सेंटर पर्यंत, थोरॅसिक कॅव्हिटी मीन्स काय, आपला चेस्ट जिथे प्रेझेंट आहे तिथपर्यंत तो प्रेझेंट आहे. त्याचबरोबर ट्रॅकिया जो आहे सपोर्ट झालेला आहे सी शेप कार्टिलेज रिंग्सने. सी शेप कार्टिलेज रिंग्स जे आहेत ते किती आहेत, 16 to 20 रिंग्स प्रेझेंट आहेत. ह्या रिंग्स काय करतात फंक्शन, ट्रॅकिया जो आहे आपण काल सांगितलेला आहे की तो मसल्स पासून तयार झालेला आहे. मग हे जे सी शेप कार्टिलेज रिंग्स आहेत ते काय करतात, त्याला ट्रॅकियाला कोलॅप्स होण्यापासून प्रिव्हेंट करतात. इंटरनली जर ट्रॅकियाला आपण पाहिलं तर त्याच्यावरती लाइनिंग्स आहेत, कशाच्या, सिलेटेड इपिथिलियम आणि म्युकस ग्लँड्स. आता सिलेटेड इपिथिलियम मीन्स काय, हेअर लाईक स्ट्रक्चर, आणि म्युकस ग्लँड्स आपल्याला माहिती काय सिक्रेट करतात, म्युकस ग्लँड्स ह्या म्युकस सिक्रेट करतात. आता म्युकस साधारणतः त्याला आपण कफ असंही देखील म्हणतो, एक विस्कस किंवा चिकट पदार्थ आहे आपल्या बॉडीच्या आतमधला. तर हा जो आपला म्युकस आहे तो काय करतो, सपोज नाकाद्वारे न श्वास घेता काही जण तोंडावाटे श्वास घेतात, मग अशा वेळेस काही अनवॉन्टेड पार्टिकल्स जे आहेत ते तिथे काय केले जातात, बॉडीमध्ये एंटर करतात माउथ माउथद्वारे, आणि ते ट्रॅप केले जातात आपल्या ट्रॅकियामध्ये. तिथे मग हे म्युकस ग्लँड्स मध्ये काय होतात, जो काही म्युकस सिक्रेट झालेला आहे त्याला, त्या म्युकसला ते अटॅच होतात आणि अनवॉन्टेड ट्रॅप करतात पार्टिकल्स, आणि त्यांना प्रिव्हेंट करतात. जे काही अनवॉन्टेड पार्टिकल्स आहेत त्यांना एंट्री डायरेक्ट लंग्समध्ये एंट्री होऊ देत नाहीत. अशा पद्धतीने कालचा आपण रिमाइंड केलेला आहे. आता पुढे चलू, आज पुढे चलत आहोत आपण ब्रॉन्कीकडे. ब्रॉन्कीमध्ये काय सांगितलं आपण, आता आपली जी इथे पहा, इथे डायग्राम मध्ये पाहायला भेटेल आपल्याला, ह्याच्यातून इथे काय आहे, ट्रॅकिया ते डिवाइड होतो 2 ब्रँचेस मध्ये, राईट आणि लेफ्ट अशा 2 ब्रँचेस मध्ये. इथे पहा राईट ब्रॉन्कस, आलं लक्षात. ट्रॅकिया इज डिवायडेड इंटू 2 ब्रँचेस, दॅट इज राईट अँड लेफ्ट ब्रॉन्की. आणि राईट आणि लेफ्ट जी ब्रॉन्की आहे ती कशी असते, प्रायमरी ब्रॉन्की. देन नेक्स्ट चलू आपण, ट्रॅकिया डिवायडेड इंटू राईट अँड लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्की. आणि ही जी प्रायमरी ब्रॉन्की आहे रिचेस कुठपर्यंत गेलेली आहे पहा, अप टू मिडल ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी. थोरॅसिक कॅव्हिटी म्हणजे काय सांगितलेलं आहे आपण, जी आपल्या चेस्टमध्ये प्रेझेंट असणारी जी कॅव्हिटी आहे त्याला आपण काय म्हणतो, थोरॅसिक कॅव्हिटी असं म्हणतो. तिथपर्यंत थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये आपल्याला ब्रॉन्की पाहायला भेटते.
आणि ब्रॉन्की आर ऑल्सो सपोर्टेड बाय सी शेप इनकम्प्लीट रिंग्स. आता आपण ब्रॉन्की पाहिलं. इथे आहे पहा ब्रॉन्की. हे ट्रॅकिया. ट्रॅकिया काय झालेला आहे, दोन ब्रँचेस मध्ये डिवाइड झालेला आहे. त्याला काय म्हणायचं आहे, ब्रॉन्की असं म्हणायचं. पहा आता इथे आपण टू साइड्स दाखवलेले आहेत. तिथे काय प्रेझेंट आहे, आपल्या ब्रॉन्की प्रेझेंट आहे. काय काय सांगितलं ब्रॉन्की मध्ये, अजून डायग्राम पहा. इथे ह्या ज्या आहेत त्या काय आहेत, प्रायमरी ब्रॉन्की. आणि कुठपर्यंत आहे, मिडल ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी पर्यंत ह्या प्रेझेंट आहेत ब्रॉन्की. आणि ह्या राईट साइडकडच्या ज्या ब्रॉन्की असतात त्यांना राईट ब्रॉन्काय, आणि लेफ्ट साइडकडे ज्या प्रेझेंट आहेत त्यांना लेफ्ट ब्रॉन्काय असं म्हणायचं आहे. आलं लक्षात. इथे आपण ब्रॉन्कायची डायग्राम पाहून घेतलेली आहे. अजून काय सांगितलं, ब्रॉन्की जी आहे डिवाइड झालेली आहे, divided into right and left primary bronchi. राईट साइडकडे जी आहे ती राईट ब्रॉन्की, लेफ्ट साइडकडे जी आहे ती लेफ्ट ब्रॉन्की. कुठपर्यंत गेलेली आहेत ह्या ब्रॉन्काय ज्या आहेत त्या कुठपर्यंत गेलेल्या आहेत, अप टू मिडल ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी. इंटरनली जर आपण ब्रॉन्कायला पाहिलं तर सपोर्ट झालेला आहे बाय सी शेप कार्टिलेज रिंग्स. आता पहा ह्या सी शेप कार्टिलेज रिंग्स अजून कुठे पाहिले आपण, ट्रॅकियावरती देखील आपण ह्या सी शेप कार्टिलेज रिंग्स पाहिलेल्या आहेत. प्रायमरी ब्रॉन्की जी आहे, पहिल्या सुरुवातीच्या जे आहेत त्यांना काय म्हणायचं आहे, प्रायमरी ब्रॉन्काय. अगेन प्रायमरी ब्रॉन्काय इज डिवायडेड इंटू सेकंडरी अँड टर्शरी. सेकंडरी अँड टर्शरी मीन्स आता ह्या आपल्या प्रायमरी ब्रॉन्काय, इथे असलेल्या ज्या आहेत त्या सेकंडरी ब्रॉन्काय. सेकंडरी ब्रॉन्कायला अजून ब्रँचेस आहेत तर त्यांना काय म्हणायचं आहे, टर्शरी ब्रॉन्काय. प्रायमरी ब्रॉन्काय इज डिवायडेड इंटू सेकंडरी अँड टर्शरी ब्रॉन्काय. आणि एंड जो आहे तो कशामध्ये एंड होतात, ह्या टर्मिनल ब्रॉन्क्युल्स. ह्या आपल्या ज्या टर्शरी ब्रॉन्कायचा एंड होतो कशामध्ये, टर्शरी ब्रॉन्कायचा एंड होतो टर्मिनल ब्रॉन्क्युल्स. आणि सर्वात शेवटची जी टर्मिनल ब्रॉन्क्युल्स आहेत त्याला तिथे काय प्रेझेंट आहेत, ॲल्व्हेओलाय प्रेझेंट आहेत टर्शियरीच्या तिथेच. इथे आपल्याला व्यवस्थित पाहायला भेटेल पहा. आता इथे काय दाखवलं आपण, ह्या ॲल्व्हेओलस किंवा ॲल्व्हेओलाय दाखवलेले आहेत. इथे आहेत आपल्या टर्मिनल ब्रॉन्क्युल्स. इथे पहा या ब्रॉन्क्युल्स त्याला अटॅच सेकंडरी ब्रॉन्क्युल्स, त्याला अजून ब्रँचेस दिसतात आपल्याला, ते आहेत टर्शरी ब्रॉन्काय. आणि टर्शरी ब्रॉन्काय लीड्स टू टर्मिनल ब्रॉन्क्युल्स. जो शेवटचा ब्रॉन्कीचा जो एंड ब्रँच आहे त्या ब्रँचला काय म्हटलेलं आहे, ब्रॉन्क्युल्स. आणि तिथेच आपल्याला काय पाहायला भेटतात, हे छोटे छोटे एअर सॅक्स पाहायला भेटतात, त्यालाच आपण काय म्हणतो, ॲल्व्हेओलाय असं म्हणतो. इथपर्यंत आलं आपल्या लक्षात. काय काय सांगितलं आपण ब्रॉन्कायमध्ये, ट्रॅकिया डिवाइड्स इंटू राईट अँड लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्काय. कुठपर्यंत आहेत ह्या ब्रॉन्काय गेलेल्या, मिडल ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी. आपली जी ट्रॅकिया आहे तीच डिवाइड झालेली आहे दोन ब्रँचेस मध्ये, ब्रॉन्काय. त्याच्यानंतर ब्रॉन्कायला जर पाहिलं, पहा ब्रॉन्काय सुद्धा काय मसल्स पासून तयार झालेले आहेत. ते कोलॅप्स होऊ नये म्हणून इंटरनली तिथे काय तयार झालेले आहेत पहा, सपोर्ट भेटलेला आहे आपल्या ब्रॉन्कायला. कोणाचा सपोर्ट भेटलेला आहे, सी शेप रिंग्स ऑफ कार्टिलेज. त्याच्यानंतर ह्या ज्या सुरुवातीच्या ब्रॉन्काय आहेत त्यांनाच आपण काय म्हटलेलं आहे, प्रायमरी ब्रॉन्काय. प्रायमरी ब्रॉन्काय जे आहेत आपल्याला अजून त्याच्यापासून वेगवेगळ्या ब्रँचेस पाहायला
भेटतात, त्याला आलेल्या वेगवेगळ्या ब्रँचेस पाहायला भेटतात. त्या वेगवेगळ्या ब्रँचेसलाच काय म्हणायचं आहे, सेकंडरी अँड टर्शरी ब्रॉन्काय. आणि टर्शरी जी शेवटची टर्शरी ब्रॉन्काय आहे लीड्स इनटू टर्मिनल ब्रॉन्क्युल्स. आणि ही जी शेवटची ब्रॉन्क्युल आहे ती कुठे एंड होते, त्याला एंडला आपल्याला अजून काय पाहायला भेटतात, ह्या पद्धतीच्या ॲल्व्होलाई पाहायला भेटतात. इथे पहा, ह्या काय आहेत आपल्या एअर सॅक्स, हवेच्या पिशव्या, ज्याच्यामध्ये जिथे आपलं गॅसेस एक्सचेंज होणार आहे असा पार्ट कुठला आहे, ॲल्व्होलाई. इथे ऑक्सिजन तिथे घेणार आहेत आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर रिलीज करणार आहे, तो हा सरफेस, रेस्पिरेटरी सरफेस आपला. आता पुढचा पॉइंट पाहू आपण, लंग्स. लंग्स जे आहेत, आता आपल्याला माहिती आहे आपले मेन रेस्पिरेटरी ऑर्गन्स आहेत आपल्या बॉडीमधले, ह्युमन बॉडीचे, त्याचबरोबर इतर जे टेरेस्ट्रियल ॲनिमल्स आहेत त्यांच्या बॉडीमधला मेन पार्ट कुठला आहे, लंग्स. ह्या लंग्समध्येच आपल्याला गॅसेस एक्सचेंज झालेलं पाहायला भेटतं. आता पहा इथे आपण लंग्स, इथे पहा आपल्याला ट्रॅकिया, लॅरिंग्स आहे, सगळ्यात वर काय पाहायला भेटतं पहा, सगळ्यात वर आपल्याला लॅरिंग्स पाहायला भेटतो इथे. त्याच्यानंतर खाली ट्रॅकिया, इथे ब्रॉन्की, या दोन ब्रॉन्की, त्याच्यामध्ये ह्या सेकंडरी आणि ह्या टर्शरी काय ब्रॉन्काय. आणि टर्शरी ब्रॉन्काय जे आहेत ते एंड्स होतात टर्मिनल ब्रॉन्क्युल्स. आणि त्या टर्मिनल ब्रॉन्क्युल्सच्या तिथेच काय पाहायला भेटतात आपल्याला, ॲल्व्होलाई पाहायला भेटतात. अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशन करतो त्यावेळेस आपल्या लंग्समध्ये ह्या प्रकारची काय होत असते, मूवमेंट होत असते. आता लंग्स हा काय आपला मेन रेस्पिरेटरी ऑर्गन्स ऑफ ह्युमन्स. कसे आहेत हे आपल्याला, कसे दिसत आहेत हे लंग्स, कसे दिसत आहेत, पेअर मध्ये दिसत आहेत, दोन दिसत आहेत. दोन दिसत आहेत म्हणजे त्यांनाच काय म्हणतो आपण, पेअर ऑफ लंग्स. त्याचबरोबर हे जे लंग्स आहेत ते कसे आहेत, भरपूर स्पॉन्जी आहेत, त्याचबरोबर इलास्टिक. वन पेअर ऑफ spongy and elastic lungs are present in thoracic cavity. स्पॉन्जी आहे त्याचबरोबर भरपूर इलास्टिक असं आहे पहा, जेवढी एअर आपण आत इन्स्पायर करतो तेवढा तो काय होतो, बलून सारखा तो फुगतो. आणि स्पॉन्जी आहे म्हणजे स्पॉन्जी कशामुळे, कारण तो सगळं ऍब्झॉर्ब करून घेतो, ऑक्सिजन ऍब्झॉर्ब करतो, त्याचबरोबर कार्बन मोनोऑक्साईड, काळा धूर जो आहे त्याला आपण, त्याच्यामध्ये पॉइझनस असतो तो, त्याच्यामध्ये भरपूर पॉइझन प्रेझेंट असतो, तो आपल्यासाठी कसा आहे, घातक आहे. आपल्या बॉडीमध्ये वन पेअर ऑफ स्पॉन्जी त्याचबरोबर इलास्टिक लंग्स प्रेझेंट आहेत. आणि लोकेशन कुठे सांगितली आहे आपण, कुठे प्रेझेंट आहेत हे लंग्स, आपल्या थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये. कशी पेअर मध्ये स्पॉन्जी आणि इलास्टिक लंग्स आर प्रेझेंट इन थोरॅसिक कॅव्हिटी. आता लंग्स जे आहेत, इच लंग, प्रत्येकी दोन्ही साईडचे जे लंग्स आहेत, राईट साईडचा लंग आणि लेफ्ट साईडचा लंग हे कसं झालेलं आहे, एनक्लोज आणि प्रोटेक्टेड आहे. कशाच्या साह्याने, बाय डबल प्लुरल मेम्ब्रेन. आता इथे पहा, इथे आहे आपला लेफ्ट साइड, राईट साईडचा लंग आणि इकडे आहे लेफ्ट साईडचा लंग. त्याचबरोबर अजून काय सांगतो आपण, हे लंग्स जे आहेत ते काय झालेले आहेत, प्रोटेक्टेड झालेले आहेत बाय डबल मेम्ब्रेन. आणि ह्या डबल मेम्ब्रेन जो आहे, आता हा आपण कुठला मेम्ब्रेन काढला, हा आपण रेड कलर मध्ये आउटर मेम्ब्रेन काढलेला आहे. आणि त्याच्या आतमध्येच आता आपण दुसरा मेम्ब्रेन ड्रॉ करणार आहोत, इनर मेम्ब्रेन. हा ग्रीन कलर मध्ये जो काढतोय तो कसा आहे, इनर मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेनला काय म्हणायचं आहे पहा, जो रेड कलर मध्ये दिसतो, लंग्सच्या अवतीभोवती आपल्याला काय पाहायला भेटतो, डबल मेम्ब्रेन. ह्याच्यामध्ये, ह्या डबल मेम्ब्रेन मध्ये, ज्याला आपण काय म्हणतो, प्लुरल मेम्ब्रेन असं म्हणतो, ही जी प्लुरल मेम्ब्रेन आहे
ह्या प्लुरल मेम्ब्रेन मध्ये आउटर जो रेड कलर मध्ये दाखवलेला आहे त्याला काय म्हणायचं आहे, त्याला म्हणायचं आहे परायटल आउटर परायटल मेम्ब्रेन, आणि इनर जो मेम्ब्रेन आहे ग्रीन कलर मध्ये दाखवलेला त्याला म्हणायचं आहे व्हिसरल मेम्ब्रेन. काय सांगतात आपण, लंग्स आर एनक्लोज. ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, ह्या डबल मेम्ब्रेन ज्यालाच आपण काय म्हणतो, ह्या दोघांनी मिळून काय म्हटलेलं आहे आपण, ह्या दोघांनी मिळून ह्यालाच म्हटलेलं आहे प्लुरल मेम्ब्रेन. ह्याच्यामध्ये आपले लंग्स काय झालेले आहेत, एनक्लोज झालेले आहेत, त्याचबरोबर प्रोटेक्ट ही झालेले आहेत. आता कधी each lung is enclosed and protected by double pleural membrane. कुठला मेम्ब्रेन आहे आणि तो डबल आहे, दोन आउटर आणि इनर असे दोन मेम्ब्रेन त्याच्यामध्ये पाहायला भेटतात. आउटर मेम्ब्रेनला काय म्हणायचं आहे परायटर मेम्ब्रेन, आणि इनर मेम्ब्रेनला काय म्हणायचं आहे व्हिसरल मेम्ब्रेन. प्लुरल कॅव्हिटी, आता पहा ह्या दोन मेम्ब्रेन्समुळे परायटल आणि व्हिसरल, हा आपला परायटल मेम्ब्रेन ड्रॉ केला आपण, हा कुठला ड्रॉ केला, हा व्हिसरल मेम्ब्रेन ड्रॉ केला आपल्या लंग्सच्या साईडला बाहेरून. हे जे प्लुरल मेम्ब्रेन आहे ते लंग्सच्या बाहेरून आहे, आणि ह्या दोन्ही मेम्ब्रेनमुळे आतमध्ये काय निर्माण झालेली आहे, कॅव्हिटी निर्माण झालेली पाहायला भेटते आपल्याला. आतमध्ये काय पाहायला भेटते, कॅव्हिटी, आणि ही कॅव्हिटी जी आहे ती काय झालेली आहे फ्लुइड न फिल झालेली आहे. आणि हा जो फ्लुइड आहे कोण सिक्रेट करतं, कोण तयार करतं, प्लुरल कॅव्हिटीच्या आतमध्ये असणारा जो लिक्विड आहे किंवा फ्लुइड आहे हे तयार करतात आपले हे दोन्ही मेम्ब्रेन्स, परायटल आणि व्हिसरल मेम्ब्रेन्सच काय करतात, आतमध्ये प्रेझेंट असलेलं कॅव्हिटीच्या आतमध्ये असणारा जो काही फ्लुइड आहे किंवा जे काही लिक्विड आहे, फ्लुइड म्हणजे काय लिक्विड, हे फ्लुइड हे मेम्ब्रेन्सच काय करतात सिक्रेट करतात. काय सांगितलं आपण आता, प्लुरल कॅव्हिटी फिल्ड विथ प्लुरल फ्लुइड सिक्रेटेड बाय मेम्ब्रेन, सिक्रेटेड बाय मेम्ब्रेन. आता आपल्याला लंग्स, राईट साइडचा जो लंग आहे त्याला राईट लंग म्हणायचं, आणि लेफ्ट साइडचा जो लंग आहे त्याला लेफ्ट लंग असं म्हणायचं. त्यातली त्यात आपल्याला अजून काही पाहायला भेटतं पहा, राईट लंग आणि लेफ्ट लंग मध्ये एकसारखे नाहीयेत ते, दोन्ही सेम नाहीयेत. कसं सेम नाहीये, राईट लंग कसा आहे, राईट लंग इज लार्जर दॅन, राईट लंग इज लार्जर दॅन लेफ्ट लंग. त्याच्यामध्ये आपल्याला 3 लोब्स पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये आपल्याला हा राईट साइड आहे त्याच्यामध्ये काय पाहायला भेटतात पहा, आपल्याला असे 3 लोब्स पाहायला भेटतात. राईट लंग कसा आहे तो लेफ्ट पेक्षा मोठा आहे, त्याच्यामध्ये असे आपल्याला 3 लोब्स पाहायला भेटतात. त्याचबरोबर लेफ्ट लंग जो आहे तो कसा आहे स्मॉलर, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 3 लोब्स पाहायला भेटत नाही, तर ह्या लेफ्ट लंग कडे आपल्याला 2 लोब्स पाहायला भेटतात. आलं लक्षात, राईट लंग इज लार्जर, राईट लंग इज लार्जर आणि लेफ्ट लंग इज स्मॉलर. राईट लंग कडे किती लोब्स आहेत, 3 लोब्स आहेत. लेफ्ट लंग किती आहेत लोब्स, 2 लोब्स प्रेझेंट इन लेफ्ट लोब्स. नेक्स्ट, लोब ऑफ द लंग. आता टर्मिनल ब्रॉन्क्युल्स एंड इन अ बंच ऑफ एअर सॅक्स. आता ह्याच्यामध्ये पहा काय पाहायला भेटतात आपल्याला, हे जे दोन्ही साइड कडचे जे आपले लंग्स आहेत राईट आणि लेफ्ट लंग्स, त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं पहा, टर्मिनल ब्रॉन्क्युल्स. ब्रॉन्की शिकत असताना आपण टर्मिनल ब्रॉन्क्युल्स पाहिलं, आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं बंच ऑफ एअर सॅक्स, त्यालाच आपण काय म्हणतो अल्व्हेओलाय असं म्हणतो. आणि हे अल्व्हेओलाय जे आहेत ते किती असतात पहा, एका ह्याच्यामध्ये 10 to 12 अल्व्हेओलाय प्रेझेंट इन एअर सॅक्स. ते एअर सॅक मध्ये
ही एअर सॅक आहे. त्याच्यामध्ये किती 10 to 12 अशा काय प्रेझेंट असतात आपल्या ॲल्व्होलाय प्रेझेंट असतात. आणि हे जे ॲल्व्होलाय आहे त्याचं स्ट्रक्चर आपण आता पुढे पाहणार आहोत. लंग्स मध्ये आपण काय काय सांगितलं? लंग्स मध्ये आपण सांगितलं हे लंग्स आहेत. लंग्स हे मेन रेस्पिरेटरी ऑर्गन्स आहेत ह्युमन्सचे. त्याच्यानंतर लंग्स कसे आहेत? पेअरमध्ये आहेत. स्पॉन्जी इलास्टिक लंग्स थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट आहेत. लंग्स इच लंग दोन्ही साईडचे जे लंग्स आहेत ते एनक्लोज झालेले आहेत. आणि प्रोटेक्ट म्हणजे काय की बाहेरून जर कोणता प्रेशर आला किंवा काही प्रेशर आला आपल्या चेस्टवरती किंवा ऍक्सिडेंट झाला, धक्का लागला, काही झालं तर त्या कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असणारा जो काही फ्लुइड आहे, कॅव्हिटी कुठली? आउटर परायटल आणि इनर व्हिसरल मेम्ब्रेननी जी कॅव्हिटी तयार झालेली आहे त्या कॅव्हिटीच्या आतमध्ये काय आहे सांगितलं आपण? प्लुरल फ्लुइड. तर ह्या प्लुरल फ्लुइडने ते काय केलं जातं? प्रोटेक्ट म्हणजे जो काही प्रेशर पडेल बाहेरून पडेल आणि परत तो जो आहे लंग पहिल्यासारखा परत पूर्ववत स्थिती त्याची होते. त्याच्यामुळे ह्या आपल्या प्लुरल मेम्ब्रेन मध्ये आपले लंग्स काय झालेले आहेत? प्रोटेक्टेड झालेले आहेत. प्लुरल कॅव्हिटी फ्लुइडने फील्ड आहे सांगितलं. राईट लंग कसा आहे? लार्जर कोणापेक्षा? लेफ्ट लंग पेक्षा. त्याचबरोबर राईट लंग इज डिवायडेड इंटू 3 lobes while left lung is smaller and divided into 2 lobes. आणि प्रत्येक लोब जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला 700 मिलियन्स ऑफ ॲल्व्होलाय तिथे पाहायला भेटतात. 700 मिलियन्स म्हणजे किती? जवळपास 70 स्क्वेअर मीटर एवढा एरिया आपल्या लंग्स मध्ये 700 मिलियन्स एवढे ॲल्व्होलाय आपल्या प्रत्येकी लंग्स मध्ये प्रेझेंट असतात. आणि लोब ऑफ लंग हॅज टर्मिनल ब्रॉन्क्युल्स आणि ते एंड होतात बंच ऑफ एअर सॅक्स. आणि एका एअर सॅक्स मध्ये किती ॲल्व्होलाय प्रेझेंट असतात? 10 ते 12 एवढे ॲल्व्होलाय तिथे प्रेझेंट असतात. नेक्स्ट पाहू आपण आपला ॲल्व्होलाय. हा आपला लंग्स मध्ये प्रेझेंट असणारा पार्ट आहे. आता इथे पहा, इथे आपले इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशन इथे पाहायला भेटतं. पहा हे ॲल्व्होलाय आहे एअर सॅक्स. जेव्हा ऑक्सिजन आत येईल तेव्हा ते कसे होतात पहा, मोठे झालेले पाहायला भेटतात. आणि जेव्हा कार्बन डायऑक्साईड बाहेर रिलीज केला जाईल तेव्हा ते परत फ्लॅट होतात. अशा पद्धतीची मुवमेंट आपल्या लंग्स मध्ये होत असते. ॲल्व्होलाय ॲल्व्होलाय हे जे ॲल्व्होलस आहेत सराउंड कशाने झालेले आहेत? नेटवर्क ऑफ पल्मोनरी आर्टरीज अँड वेन्स. आता पल्मोनरी मीन्स काय पहा, पल्मोनरी मीन्स लंग्स आणि आर्टरीज आणि व्हेन्स. आता आर्टरी आपल्याला नेहमी माहिती असतं की आर्टरीज मध्ये नेहमी ऑक्सिजनेटेड म्हणजे प्युअर ब्लड प्रेझेंट असतो आर्टरीज मध्ये, व्हाईल ॲज व्हेन्स मध्ये हे नेहमी डिऑक्सिजनेटेड म्हणजे इम्प्युअर ब्लड प्रेझेंट असतो. हे आपल्याला माहिती, पण इथे तसं नाहीये. पल्मोनरी आर्टरीज मध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड प्रेझेंट असतो आणि पल्मोनरी व्हेन्स मध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड प्रेझेंट असतो. इथेच फक्त. ॲल्व्होलस कशाने सराउंड झालेली आहे? ॲल्व्होलस इज सराउंडेड बाय नेटवर्क ऑफ पल्मोनरी आर्टरीज अँड वेन्स. आता एक पाहू आपण, इथे आपलं काय आहे? ही आपली एक ॲल्व्होलस घेतलाय आपण आणि ह्या ॲल्व्होलसच्या मध्ये आपण इथे पल्मोनरी आर्टरीज दाखवली आणि इथे पल्मोनरी व्हेन्स. इथून जो आहे ब्लड, इथून ह्या पल्मोनरी आर्टरीज मध्ये CO2
सो ब्लड येतं. त्याच्यानंतर इथे भरपूर खाली काय आहेत पहा, आपले ब्लड सप्लाय, ब्लड वेसल्स इथे प्रेझेंट आहेत. आणि इथे आपला ॲल्व्होलस जो आहे मेडअप झालेला असतो स्क्वॅमस इपिथिलियमनी. आणि इथे मग CO2 आला ब्लड कॅपिलरीज मध्ये, तो काय करतो, एक्सचेंज करतो ब्लड, आणि इथून पल्मोनरी व्हेन्सद्वारे O2 असलेलं ब्लड हार्टकडे पाठवलं जातं. आलं लक्षात? टोटल बॉडीचं ब्लड ॲल्व्होलस मध्ये पल्मोनरी आर्टरीज मध्ये आणलं जातं. पल्मोनरी आर्टरीज मध्ये CO2 प्रेझेंट आहे. मग तो CO2 इथे काय होतो, एक्सचेंज ऑफ गॅसेस होतो. मग पल्मोनरी वेन्सद्वारे हा O2 जो आहे हार्टकडे पाठवला जातो, आणि हार्टकडून पुढे मग टोटल बॉडीला पाठवला जातो. आणि आपले जे ॲल्व्होलाई आहेत ते कसे आहेत, हायली इलास्टिक, मेडअप ऑफ स्क्वॅमस इपिथिलियम. ॲल्व्होलाई कसे आहेत पहा, इलास्टिक, हायली इलास्टिक आहे. म्हणजे जेवढं आपलं बलून कसं आहे पहा, जेवढं फुगवता येईल तेवढं फुगवतो आपण. त्याच पद्धतीने आपले ॲल्व्होलस देखील आहेत, आणि ते लाईन झालेले आहेत स्क्वॅमस इपिथिलियम ॲब्झॉर्प्शनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. आणि देअर आर अबाउट 700 मिलियन ॲल्व्होलाई प्रेझेंट इन लंग्स. किती लंग्स प्रेझेंट, लंग्स मध्ये किती ॲल्व्होलाई प्रेझेंट आहेत, 700 मिलियन एवढे लंग्स प्रेझेंट आहेत. म्हणजे जवळपास 70 स्क्वेअर मीटर. ह्या एरियामुळे काय होतं, जास्तीत जास्त ऑक्सिजनेटेड एअर आपण काय करू शकतो, ऍब्झॉर्ब करू शकतो. म्हणजे विचार करा, 700 मिलियन म्हणजे 70 स्क्वेअर मीटर एवढा एरिया आपल्या लंग्स मध्ये प्रेझेंट आहे. त्याच्यामुळे ह्या सरफेस एरियामुळे काय होतो, सोयीस्कर होतं आपल्याला एक्सचेंज ऑफ गॅसेस करण्यासाठी. प्रोव्हाइड सरफेस एरिया फॉर एक्सचेंज ऑफ गॅसेस. हा पॉइंट लक्षात आला का पहा. देअर आर अबाउट 700 मिलियन ॲल्व्होलाई इन लंग्स, इन ईच लंग. एवढे एका लंग्स मध्ये एवढे ॲल्व्होलाई आपल्या 700 मिलियन ॲल्व्होलाई आपल्या एका लंग्स मध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे दोन्हीकडे किती ॲल्व्होलाई प्रेझेंट असतील, तर हे ॲल्व्होलाई काय करतात, प्रोव्हाइड सरफेस एरिया फॉर एक्सचेंज ऑफ गॅसेस. जास्तीत जास्त ऑक्सिजनेटेड एअर बॉडीच्या आत घेणे, ऍब्झॉर्ब करणे. मग ती ब्लड वाटे टोटल बॉडीला काय केले जाते, सप्लाय केली जाते. आणि नंतर CO2 बाहेर काय केला जातो, रिलीज केला जातो. हे झालं ॲल्व्होलाई बद्दल. आता पाहू आपण आपलं रेस्पिरेटरी सिस्टीम मधला शेवटचा पार्ट, दॅट इज डायफ्रॅम. आता डायफ्रॅम जो आहे हा कसा आहे पहा, इथे डायफ्रॅम आपल्याला पाहायला भेटतोय. हा जो आहे तो काय आहे, डायफ्रॅम आहे. आपल्या अगदी लंग्सच्या खाली काय प्रेझेंट आहे, डोम शेप मध्ये काय पाहायला भेटतो आपल्याला, हा डायफ्रॅम पाहायला भेटतो. हे पहा, ऑक्सिजन करताना लंग्स कसे, जेव्हा आपण इन्स्पायरेशन करतो त्यावेळेस लंग्सची पोझिशन कशी चेंज होते पहा, व्यवस्थित पाहायला भेटेल तुम्हाला. पहा, कमी जास्त. आणि इथून पहा, आपण कार्बन डायऑक्साईड काय करत आहोत, रिलीज करत आहोत. ऑक्सिजन आत घेत आहोत. ज्यावेळेस ऑक्सिजन आत घेतो त्यावेळेस आपले लंग्स कसे साईज इन्क्रीज होते त्यांची. पहा, त्याच्यामध्ये आपल्याला सर्वच पाहायला भेटेल, ब्रॉन्की, त्याच्यानंतर इथे ट्रॅकिया, लॅरिंग्स, फॅरिंग्स. चित्र स्पष्ट होईल तुमचं इन्स्पायरेशनचं. ब्रॉन्की, ब्रॉन्क्युल्स, ॲल्व्होलस, या सगळ्या गोष्टी इथे पाहायला भेटतात. प्रायमरी ब्रॉन्की, सेकंडरी ब्रॉन्की आणि टर्शरी ब्रॉन्की देखील प्रेझेंट आहे. आता डायफ्रॅम हा असा पार्ट आहे जो आपल्या कॅव्हिटीजला काय करतो, सेपरेट करतो. आपल्या बॉडीमध्ये 2 कॅव्हिटीज आहेत. कुठल्या 2 कॅव्हिटीज आहेत, चेस्टकडची जी कॅव्हिटी आहे त्याला काय म्हणायचं आहे, थोरॅसिक कॅव्हिटी. आणि चेस्टची खालची जी कॅव्हिटी आहे, जिथे आपले स्टमक, इंटेस्टाईन, किडनी अशा सारखे पार्ट्स प्रेझेंट आहेत, त्याला म्हणायचंय ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. तर ह्या दोन्ही कॅव्हिटीला सेपरेट करणारा पार्ट कुठला आहे, डायफ्रॅम. तर हा कसा आहे पहा, हा मस्क्युलर सेप्टम आहे, मसल्स पासून तयार झालेला आहे, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे आपण, मस्क्युलर सेप्टम दॅट सेपरेट्स थोरॅसिक अँड ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. हा काय करतोय, हा जो डायफ्रॅम आहे तो काय करतो, सेपरेट्स थोरॅसिक अँड ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. चेस्ट कळची वरची जी साईड आहे, जिथे आपले हार्ट्स, लंग्स,
अशा सारखे जे पार्ट्स प्रेझेंट आहेत त्याला म्हणायचं आहे थोरॅसिक कॅव्हिटी. आणि खाली आपले स्टमक, इंटेस्टाईन, किडनी किंवा इतर अदर ऑर्गन्स जे आहेत जिथं सिच्युएटेड आहे त्याला म्हणायचं आहे पोटाकडचा पार्ट, त्याला म्हणायचं आहे ऍब्डॉमिनल कॅव्हिटी. तर ही दोन्ही कॅव्हिटी जे आहेत सेपरेट होतात कशाच्या साह्याने? बाय डायफ्रॅम. आणि इट इज डोम शेप ऑन कॉन्ट्रॅक्शन. ज्यावेळेस शरीरामध्ये ऑक्सिजन आपण घेतो, इट इज डोम शेप. हा पहा नेहमी डोम शेप असतो. ज्यावेळेस आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर रिलीज करतो त्यावेळेस हा कसा असतो पहा? डोम शेप असतो. डोम शेप म्हणजे असा थोडासा गोलाकार. त्यावेळेस हा कसा असतो? गोलाकार असतो असा डोम शेप. म्हणजे इथं थोडासा कर्व झालेला पाहायला भेटतो आपल्याला. अँड ऑन कॉन्ट्रॅक्शन इट बिकम्स फ्लॅटर. ज्यावेळेस आपण जास्तीत जास्त एअर ऑक्सिजन ज्यावेळेस लंग्सच्या आतमध्ये घेऊ त्यावेळेस थोडासा हा काय होतो? फ्लॅट होतो. असं थोडासा फ्लॅट झालेला पाहायला भेटतो ऑन कॉन्ट्रॅक्शन. ज्यावेळेस लंग्स मध्ये ऑक्सिजनेटेड एअर येईल त्यावेळेस ते कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस हेच डायफ्रॅम कसे होतात? फ्लॅटन. काय काय सांगितलं आपण डायफ्रॅम मध्ये? मस्क्युलर सेप्टम आहे, सेपरेट्स थोरॅसिक अँड ॲब्डोमिनल कॅव्हिटी. आणि इट बिकम्स फ्लॅटन ऑन कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस हे फ्लॅट होतात. म्हणजे ज्यावेळेस आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर रिलीज करू त्यावेळेस ते डोम शेप. ऍक्च्युली त्याचा शेप नेहमीसाठी कसा असतो? डोम शेप असतो. आणि ज्यावेळेस आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो त्यावेळेस ते फ्लॅटन होतात. अशा पद्धतीने डायफ्रॅम पाहिलं म्हणजे टोटल ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम आपण काय केलेली आहे? कंप्लीट केलेली आहे. आता उद्या जे आपण पाहणार आहोत तिथे पाहणार आहोत आपण मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. तर अशा पद्धतीने आपण ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम डिस्कस केलेली आहे. आज इथे आपण सध्याला थांबवतो. थँक्यू.